चला दीपक जगताप यांच्याकडून पारितोषिक आलेले आहे. नवसादी देवाच्या कुठल्याही गोलंदाजानं जर विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. चला आता 1:08 झालं म्हणजे 1:09 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर होईल याची लक्षात घ्या. अक्षय पाटील बॉलिंग मार्कवरती आहे आणि समोर चंदन तलवार सामने लावतोय. सुरुवात पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल ओव्हर द विकेट अक्षय. पहिलाच बॉल इन कटर पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणला बॉल. चंदन तलवारला समजलं नाही आहे. या चेंडूवरती उत्तरे शोधू शकला नाही आहे चंदन तलवार. डॉट बॉल. काय गोलंदाजी केली जाते. पहिल्या मॅचमध्ये 5 विकेट्स 5 विकेट घेणारा विश्वविक्रम ज्याने केला आहे तोच गोलंदाज अक्षय पाटील आता बॉलिंग मार्कवरती आहे. ग्रंटिंग साऊंडनं गोलंदाजी करतो. ज्यावेळेस तो रिलीज करतो बॉल त्यावेळेस त्याच्या घशातून एक आवाज येतो आहे ज्याला म्हटलं जातं क्रिकेटचं ग्रंटिंग साऊंड. यावेळेस शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न. बॉल चालला घोषांकित क्षेत्राकडे. घोषांकित क्षेत्रानं आपलं खातं उघडलं चंदन तलवारनं आणि या सिंगलनं आता संघाचा श्री गणेश झालाय. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्ड आता 1. टॉस इथे जिंकलाय नवसादी दिवा या टीमनं. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. चांगली गोलंदाजी आता अक्षय पाटील यांची. पहिल्या मॅचमध्ये विटावा टीमला परास्त केल्या गोलंदाजानं. फुलटॉस बॉल ऑन साईडला केला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट चांगलं आहे आणि खूप चांगला झेल टिपलाय फलंदाज. आता बघूया अंपायर काय सिग्नल करतील. हर्षल पाटील डीपमध्ये मिड विकेटला कुठली चूक केली नाही आहे. खूप चांगला झेल तिथे कंप्लीट केलेला आहे. बघूया आता अंपायर काय डिसिजन देतील. चला आऊट घोषित केलेला आहे पंचांना. कारण पंचांवरती दबाव आणू नका. ऑनफिल्ड पंच जर काही शंका असली तर ते बिमरसाठी सुद्धा रिव्ह्यू घेऊ शकतात. रिव्ह्यू नाही आहे ना. चला पंचांचा निर्णय आला आऊट आहे. चंदन तलवारला आऊट घोषित केलाय. झेलचिलच्या स्वरूपामध्ये पहिला धक्का इथे लागतोय. जय गणेश कुशल 11 सारसोली या टीमला. महत्त्वाचा विकेट आहे. प्राइस विकेट आहे. चंदन तलवार पोझिशनमध्ये नव्हते. फुलटॉस बॉल. पहिला धक्का आणि अक्षयनं पहिला ब्रेक थ्रू आपल्या नवसादी दिवा या टीमला दिलाय. चला सारसोली टीम तुमचा 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये द्यायचा आहे. सारसोली टीम पहिल्या मॅचमध्ये सुद्धा सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली होती. कारण बॅट्समनचं नाव आम्हाला माहीत नाही आहे. इकास आहे ना. इना नवीन बॅटर आता इना बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल झालाय. ओहो पुन्हा एकदा पहा. टप्पा पडल्यानंतर इनासाठी हा बॉल खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. काय व्हेरिएशन आहे अक्षयकडे. प्रत्येक बॉलमध्ये काहीतरी नाविन्य करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला जातो आहे. विकेटपासून 6 ते 8 मीटरच्या अगदी लेंथवरतीच त्याची बॉलची पिचिंग केली जाते. डॉट बॉल आलाय. आणखीन एक चांगला बॉल. आणखीन एक बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. टीमची धावसंख्या आहे स्कोअर बोर्डवरती फक्त 1. चांगली गोलंदाजी आहे. सध्या तरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अक्षयनं थांबवलाय. जणू काही पायामध्ये बेड्या टाकलेल्या आहेत दोन्ही फलंदाजाच्या. आणखीन एक स्विंग इन मिस. काय गोलंदाजी केली जाते. फुटवर्क नाही आहे इनाचं. लगातार 3 बॉल आता डॉट टाकलेले आहेत. डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा खर्च केलेत अक्षयने 1 आणि 1 गडी बाद केला तोही चंदन तलवारचा. अप्रतिम गोलंदाजी. सटीक लाईन अँड लेंथ. अगदी योग्य दिशा योग्य टप्पा आणि दिशेवरती त्याचं नियंत्रण या सर्वच गोष्टींची मिलाप करणारी गोलंदाजी अक्षयने केलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या
समाप्तीनंतर स्कोरबोर्डवरती रन आहे ते गडी बाद एक. पुअर कंडिशन आहे सध्या तरी मी म्हणेन जय गणेश कुशल 11 सारतोल या टीमची. आता गोलंदाजीसाठी आला गोलंदाज रोनित. 4 षटकांची मॅच. रोनित आलाय बॉलिंगसाठी. टीमचे कॅप्टन आहेत, टीमचे संघनायक, संघाचा कर्णधार, तारणहार. रोनित आलाय, रोनित मडवी बॉलिंगसाठी आलाय. पहिला बॉल गणेश मडवीसाठी. पहिलाच बॉल प्रचंड वेगाने मात्र गणेशला बीट केलाय. आज वेग आणि वेगच पाहायला मिळतोय. मी मगाशी उल्लेख केला विवेक शेलार यांचा, ज्यांना ISPLच्या यंदाच्या सीझनमध्ये सर्वाधिक वेगवान चेंडू टाकला 145.2 किलोमीटर पर आवरचा. आणि इथे सुद्धा आता रोनित तशीच गोलंदाजी करतोय प्रचंड वेगाने. इथे रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. पंचांचं बोट आकाशाकडे, म्हणजे गणेश मडवी आता रनआउटच्या रूपाने बाद होतोय. आणखीन एक धक्का जय गणेश कुशल 11 सारसोले टीमला. गणेश बॅक टू द पॅव्हिलियन. विकास आलाय बॅटिंगसाठी. न्यू बॅटर इन ॲट नंबर 4 मध्ये. विकासला तुम्ही पाहताय धावाच नाही आहेत. 2 गडी बाद 1. अगदी पुअर कंडिशन आहे कुशल 11 सारसोले टीमची. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या आतल्या कडेला लागला आहे. मिडॉनला चांगली फिल्डिंग आहे रितेश मडवी यांची. तोपर्यंत सिंगलला आपलं खातं उघडले विकासनं. आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोरबोर्डवरती 2. धावाच नाही आहेत. पहिल्या पॉवर प्लेमध्ये अगदी कंजूशी गोलंदाजी केली अक्षयनं. फक्त 1 रन देत असताना 1 विकेट प्राप्त केलाय. ओहो, पंचांकडे अपील केली जाते. अपील आणि अपीलच, परंतु नॉट आउटचा इशारा. आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी करतोय रोनित मडवी. या ओव्हरमध्ये रोनितनं आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव टाकलेत. फक्त 4 बॉलमध्ये 1च धाव आली. चांगली गोलंदाजी आहे. जसं अक्षयनं गोलंदाजी केली पहिल्या पॉवर प्लेमध्ये आणि त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून आता रोनित मडवी मात्र चांगली गोलंदाजी करतोय. थ्रू द कव्हर खेळण्याचा प्रयत्न. पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. बघूयात चेंडू चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. तिथे 1 धाव मिळताना दिसेल. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती आतापर्यंत 3 धावा. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना 1:09 पहिला बॉल डिलिव्हर झाला. सामन्याला सुरुवात झाली. फुलटॉस बॉल ऑफ ड्राईव्ह ते केला आहे. डीपमध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. 1च धाव मिळताना दिसेल असं वाटते. आणि या सिंगलनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपलाय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय गणेश कुशल 11 सारसोली टीमची धावसंख्या आहे 2 गडी बाद फक्त 4. 2च्या सरासरीनं धावा आल्यात. अवैध गोलंदाजी राहिली, आक्रमकता, भेदकता, त्याच्यामुळे मात्र डाव आता सावरला नाही आहे. आता डाव सावरावा लागेल या दोन्ही बॅटरला. कारण चंदन तलवार त्यांचा महत्त्वाचा प्रमुख असा फलंदाज आहे. तो असला असता तर कदाचित धावा झाल्या असत्या. तो लवकर बाद झाला. अक्षयनं त्याची विकेट काढली. त्यानंतर मात्र धावा झाल्या नाही आहेत. ओव्हर नंबर 3 मध्ये आता बॉलिंगसाठी साहिल नाईक. साहिल नाईक आलाय बॉलिंगसाठी. लेफ्ट हँड सीमर. पहिलाच बॉल थोडासा कमी गतीने पुलर लेनचा बॉल होता. बॅटची आतली कडा घेतली आणि ते धाव मात्र मिळणार नाही आहे. डॉट बॉल आलाय. हे दडपण आहे, हे प्रेशर आहे. यावेळेस तुम्ही सुरुवातीला 2 विकेट्स गमावल्यानंतर हा दबाव बनला आहे जय गणेश कुशल 11 सारसोली या टीमवरती. साहिल नाईक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. चांगला सीमर आहे, लेफ्ट आर्म सीमर. चांगला चेंडूला वळण घेतो. पण हात स्विंग इन मिस याच तर साठी जाणला जातो साहिल नाईक. नॅचरल स्विंग आहे. टप्पा पडल्यानंतर हातभर चेंडू वळवण्याची क्षमता आहे साहिलकडे आणि तो काम अगदी चूक बजावतोय. बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल.
बॅकफुटला जात असताना वेट अँड वॉचचा फटका. बॉल चाललाय घोषांकी क्षेत्रामध्ये. सिंगल मात्र मिळताना दिसेल हिनाच्या बॅटमधून. आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या अखेर स्कोर बोर्ड आतापर्यंत 5 धावाच नाही आहेत. धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. गणेश कुशल 11 सारसोले टीमला. यावेळी पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्विंग इन मिस आणि खूप चांगली स्टंपिंग तुषार पाटीलच्या माध्यमातून इथे हिन आउट. आणखीन एक धक्का लागतोय जय गणेश कुशल 11 सारसोले टीमला. फलंदाज बाद. 3 विकेट गेले. धावा आहेत 5. अजूनही दुहेरी अंकामध्ये धावफलक पोहोचला नाहीये. चांगली गोलंदाजी अक्षय पाटीलनं केली, त्यानंतर मात्र रोनित मडबीनं केली, त्यानंतर मात्र साहिल नाईकनं मात्र सुरुवात केलेली आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव, तिथे 1 विकेट आली. दुसऱ्या ओव्हरमध्ये रोनितनं 3 धावा दिल्या, तिथे रनआउटची विकेट आली. आणि या ओव्हरमध्ये साहिलनं सुद्धा विकेट काढली. हा जास्तच बाहेर निघाला आहे, त्यामुळे पंचांचा सिग्नल येतो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 6 रन. सहा धावा झालेत धावफलकावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना साहिल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने तयार. समोर आहे बॅट्समन रमजान. ओहो, ड्राईव्ह केला आहे, मिड ऑफ नाही आहे, त्यामुळे बॉल चालला तर डीपमध्ये लॉंग ऑफच्या दिशेने. रमजानच्या खात्यामध्ये सिंगलनं आपलं खातं उघडलं आहे. आणि संघाची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती फक्त 7 रन. धावाच नाही आहेत. अगदी लो स्कोरिंग मॅचच्या दिशेने वाटचाल करते हा सामना. ओहो, काय कटरचा वापर केला आहे. चांगली गोलंदाजी आहे. लेफ्ट आर्म सीमर, अगदी सीम केला बॉल. खूप चांगली सीमची गोलंदाजी आहे. बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. एकंदरीत 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. आणि 3 षटकामध्ये धावा आहेत फक्त आणि फक्त 7 धावाच नाही आहेत. मला तर वाटतं हा लवकर सामना संपेल असं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे. कारण 3 ओव्हरमध्ये धावा आहेत 7, गडी बाद झाले 3. म्हणजे पूर्णपणे आता दबावाखाली बसला गेला हा संघ. जय गणेश कुशल 11 सारसोले टीम. लास्ट ओव्हरमध्ये चंद्रकांत पाटील टाक्या, एक मिश्री बॉलर आहे. टाक्याकडे अनेक मिश्रण आहेत. व्हेरिएशन चांगलं आहे टाक्याचं. अनेक वर्ष क्रिकेटची सेवा या खेळाडूनं केलेली आहे. नवसादी दिवा या टीमचं क्रिकेट गाजवलं आहे. नवी मुंबईचं क्रिकेट गाजवलं आहे. आणि रायगड परिसरामध्ये जाऊन सुद्धा आपल्या नावाचा डंका ज्यानं वाजवला आहे तोच खेळाडू चंद्रकांत पाटील. पहिलाच बॉल ड्राईव्ह केला आहे. मिडॉनला क्षेत्ररक्षक, रनआउटची संधी आणि इथे फलंदाज होईल बाद. रमजानला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. रनआउटच्या रूपाने इथे विकेट आली. धक्का क्रमांक 4 इथे लागतोय जय गणेश कुशल 11 सारसोले टीमला. आज जय गणेश कुशल 11 सारसोले टीमचे काही महत्त्वाचे खेळाडू या स्पर्धेमध्ये उपस्थित नाही आहेत. त्याच्यामुळे हा सुद्धा फरक जाणवेल, फरक असावा. कारण आज हर्षल मडवी नाही, कुशल मडवी नाही आहेत. त्याचबरोबर दीपक वैतीसुद्धा नाही आहेत. महत्त्वाचे खेळाडू आज ते खेळत नाही आहेत. काही कारणास्तव ते या स्पर्धेमध्ये उपस्थित राहू शकले नाही आहे. राहुल आला बॅटिंगसाठी. ऑन साईडला खेळला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंग चांगली होती हर्षल पाटीलची. इथे रनआउटची संधी. आणखीन एक विकेटचं पतन होईल का नाही. फेक थोडीशी हवाई मार्गाने आलेली आहे. नो बॉल प्लस 2 धावा. ओहो, आणखी नेक्स्ट स्विंग इन मिस. स्लॉक करण्याचा प्रयत्न फसलाय. बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. राहुल नवीन जो बॅटर आलेला आहे, तुम्हाला माहीत आहे एकेकाल
कुशल 11 या टीमचा एक दबदबा होता नवी मुंबई क्रिकेटवरती आणि त्या टीमचे कॅप्टन होते देवनाथ मडवी. त्यांचे हे सुपुत्र आहेत राहुल मडवी. आणखीन एक डॉट बॉल. धावा आहेत फक्त 10. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डची आतापर्यंत 4 गडी बाद 10 रन. फुलटॉस बॉल. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर, अगदी स्क्वेअर लेगच्या बरोबर डोक्यावरून हिनानं फेकून दिलाय. बॉल सीमारेषा पार. षटकार. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावरती 16. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 16 रन. 3.4 ओव्हरचा सध्या खेळ संपलाय. आला मॅच बॉल आलाय. फुलटॉस बॉल आणि फुलटॉसवरती आता फुलटोल बसलाय चंद्रकांत पाटील याला. कारण हिनाने ती मेजवानी स्वीकारली आणि स्क्वेअर लेगच्या भरून षटकार ठोकलाय. शेवटचे 2 बॉल शिल्लक. माफ करा, विकासच्या बॅटमधून षटकार आलाय. आणखीन एक हेलिकॉप्टर स्टाईलने लगावायचा प्रयत्न. बॉल हवेत. एक्स्ट्रा कव्हरचा डीपमधून शतरक्षक येतोय. तोपर्यंत इथे 2 धाबा मिळताना दिसत आहेत. तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न. 3 धाबा मिळत आहेत. खराब क्रिकेट. शेवटच्या मोमेंटला आपल्याला पाहायला मिळतं नवसाती दिवा या टीमचं. 3 धाबा इथे मिळताना दिसत आहेत विकासला. आणि या 3 रनच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या 19. शेवटचा 1 बॉल शिल्लक. 1 चेंडू शिल्लक आहे इनिंगचा. आणि आता तो खेळण्यासाठी राहुल मडवी, एक नवनिर्वाचित असा फलंदाज देवनाथ मडवी यांचे सुपुत्र आहेत. ओहो, स्विंग एन मिस. फटका फसलाय आणि ते अशी रन नाही आहे, म्हणजे डॉट बॉल आलाय. अशा पद्धतीनं पहिला डाव इथे संपला. टीमची धावसंख्या 19 आणि 20 धावांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलेलं आहे. नवसाती दिवा या टीमच्या समोर 20 to win. चला नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. उत्कर्ष दिवा आणि एकवीर ऐरोली. उत्कर्ष दिवा टीमचा कॅप्टन आणि एकवीर ऐरोली टीमचा कॅप्टन आपण टॉससाठी या. तत्पूर्वी आपण सन्मान करणार आहोत. आमचे नवसाती दिवा या टीमचे भिवंडी तालुक्यातले कशिलीचे पुरस्कर्ते आहेत सन्माननीय श्री दीपक पाटील साहेब. आज स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतोय. दीपक पाटील साहेब जे पॅकर्स आहेत नवसाती दिवा या टीमचे. ज्या वेळेस नवसाती दिवा ही टीम भिवंडी तालुक्यामध्ये अनेक स्पर्धा खेळण्यासाठी जाते त्यावेळेस मात्र त्या टीमचे पुरस्कर्ते म्हणून दीपक पाटील साहेबांची नेहमीच जी भूमिका असते आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. त्याचबरोबर पुढील सन्मान आपण करणार आहोत दीपक पाटील साहेबांचे सुपुत्र सूरज पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांचाही शुभ सन्मान सोहम जोशीच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान होईल. सोहम पवार, माफ करा. सूरज पाटील यांचा सन्मान, महाराष्ट्राचा वस्त्र अलंकार आणि एक सन्मान चिन्ह सुजल पाटील यांचा केला जातोय. दीपक पाटील यांचे सुपुत्र आहेत सुजल पाटील. आपण आलात आणि खरोखर या स्पर्धेची शोभा गुणित झालेली आहे. तर नवसाती मित्र मंडळाच्या वतीनं आदरणीय श्री दीपक पाटील साहेब त्याचबरोबर सुजल पाटील आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करत आहोत. चला, या 20 धावा जर 2 ओव्हरमध्ये चेस केल्या तर नवसाती मित्रमंडळाला दीपक जगताप यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. हा जर टार्गेट
2 ओव्हरमध्ये कंप्लीट केला तर. चला लगेच बॅट्समन पाठवायचे आहेत. आणि आमचे दिवा गावचे ग्रामस्थ केसरीनाथ मडवी यांचंही आगमन या मंचावरती होतो आहे. त्यांचंही करूया आपण नवसाती मित्रमंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत. चला उत्कर्ष दिबा आणि एकवीर ऐरोली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. उत्कर्ष दिबा टीमचा कॅप्टन आणि एकवीरा ऐरोली टीमचा कॅप्टन आपण लवकरात लवकर आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी या. चला जितेश पाटील आपण व्यासपीठाकडे संपर्क करायचा आहे. गोठुली गावचे जितेश पाटील आपल्याला आम्ही आमंत्रित करतो या व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. चला जाऊया मॅचकडे. 20 धावांचं लक्ष आहे. दीपक जगताप यांच्याकडून पारितोषिक आलं आहे. 2 ओव्हरमध्ये ही मॅच संपवली तर नवसाती मित्रमंडळाला मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि प्रत्येक षटकाराला दीपक जगताप यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आज दीपक जगताप सर ATM मधूनच आलेले आहेत असं वाटतंय. भरपूर पारितोषिक लावत आहेत. चला उत्कर्ष दिवा या टीमनं टॉस इथे जिंकलाय. चला सामन्याला होते सुरुवात. गणेश मडवी पहिला बॉलर फ्रंट लाईन. समोर आहे तुषार पाटील आणि गिरीश सावंत. 20 धावांचं एक सोपं आव्हान आहे परंतु हे आव्हान कठीण होऊ शकतं. ओहो स्लॉग हिट फटका पाहू शकाल परंतु डिक्लेअर झोनमध्ये. काय पोझिशन होती तुषार पाटीलची. फ्रंट लेगला हलकासं बाजूला केलं आणि त्यानंतर स्लॉक करत असताना बॉलला उडवला स्क्वेअर लेगला. चला सूर्यकांत मडवी यांनाही विनंती करेन आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. आमचे मित्र बाला सूर्यकांत मडवी सिंगलनं खातं उघडलं तुषारनं आणि या सिंगल बरोबर संघाची धावसंख्या आता स्कोरबोर्डती लागली गेली. 20 धावांचं लक्ष. त्याला मॅच बॉल आलाय. पुढचा सामना उत्कर्ष दिवा आणि एकवीर ऐरोली या दोन टीमच्या दरम्यान. उत्कर्ष दिवा या टीमनं टॉस इथे जिंकलाय. जो काय निर्णय आहे तो लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोचवायचा आहे. चला मॅच सुरू करा. सूर्यकांत मडवी यांचं आगमन झालंय. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न परंतु जास्त बाहेर टाकला ऑफस्टम्पच्या. त्यामुळे पंच आता सिग्नल पोचवतात आमच्यापर्यंत व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त रन धावफलकावरती जोडली जाईल. टीमची धावसंख्या स्कोरवरती आतापर्यंत 2. ओहो आता फटका फसलाय. बॉल हवेत आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि खूप चांगला झेल टिपला. फलंदाज होईल बाद. सेकंड अटेम्प्टला झेल टिपला तुषार पाटील. बॅक टू द पॅव्हिलियन. फक्त 1 धावांचं योगदान दिलं तुषारनं. तुषारचं काहीतरी भिनसलंय. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा तो 0वरती बाद झाला. या मॅचमध्ये फक्त 1 धावांचं योगदान. कारण प्रेक्षकांची अपेक्षा असते आपला फेवरेट प्लेयर त्याच्याकडून रन येणं ही प्रेक्षकांची अपेक्षा असते. परंतु प्रेक्षकांना आज तुषार पाटीलनं नाराज केलं आहे. आता नवीन बॅटर हर्षल पाटील आलाय. मागच्या मॅचमध्ये सुद्धा खूप चांगला खेळ साकारला आहे हर्षल पाटीलनं. तोच आता बॅटिंगसाठी आलाय. गणेश मडवीनं विकेट काढली आपल्या टीमसाठी.
फुलर लेनचा बॉल ड्राय केला आहे. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगली फिल्डिंग गणेशची. बॉलला स्टॉप केला आहे. धाव मिळणार नाही आहे. डॉट बॉल. 20 धावांचं लक्ष आहे. असं वाटत होती की 20 धावा लवकर चेस होतील, परंतु नाही आहे. क्रिकेटमध्ये असं नाही आहे मित्रांनो. क्रिकेट हा खेळ सोपा नाही आहे. तेवढा तुम्ही क्रिकेटकडे पाहता. ओहो, कमी गतीने टाकलेला बॉल बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉल. सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत गणेशनं. टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवरती आतापर्यंत 2. अजूनही 18 करायचे आहेत या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. फुलटॉस बॉल. इथे मिड ऑफ नाही आहे. लॉंग ऑफला थोडीशी फंबलिंग झाली, परंतु सावरले स्वतःला. 1 धाव इथे मिळते हर्षलला. आणि या सिंगलनं आता धावफलक पुढे जातो. स्कोअरबोर्डवरती रन आहेत 3. अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी, कारण लक्ष होतं या मॅचमध्ये फक्त 20 धावांचं. कुठल्याही बॅटरनं धावा काढल्या नाही आहेत पहिल्या डावामध्ये. विकेट्स पडत गेल्या आणि तिथून डाव मात्र कोलमंडला. जय गणेश कौशल 11 सारसोली या टीमचा. आता गिरीश सावंत समोर आहे. खातं उघड्याच्या गिरीशला. ओहो, पुन्हा एकदा उडवायचा होता. पुन्हा एकदा स्विंग इन मिस. बीट करून चला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला आहे आणि पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आल्या 3. 1 विकेटचं नुकसान झाल्यानंतर आता 18 बॉलमध्ये अजूनही करायचे आहेत 17 धावा. चांगली गोलंदाजी आहे. सुरुवात तर चांगली केली गणेश मडवीनं आपल्या टीमसाठी, कारण लो स्कोरिंग मॅच तुम्ही डिपेंड करता त्यावेळी हीच अपेक्षा असते प्रत्येक टीमच्या कॅप्टनची, आणि ते काम गणेश मडवीनं केलेलं आहे. 3 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्यानं प्राप्त केला आहे तुषार पाटील आऊट केल्यानंतर. ओव्हर नंबर 2 मध्ये गुफरान खान गोलंदाजीसाठी आलाय आणि समोर आहे हर्षल पाटील. 18 बॉलमध्ये अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. नवसाती दिवा या टीमला. काही होऊ शकतं या मॅचमध्ये, कारण क्रिकेट आहे. क्रिकेट हा अद्भुत खेळ आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. फटका चांगला, परंतु मैदानामध्ये काही झाडं असल्या कारणाने बॉल अडला आहे. त्यामुळे 1 धाव मिळताना दिसेल हर्षलला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या आहे स्कोअरबोर्डवरती 4. अजूनही 16 करायचे आहेत 17 बॉलमध्ये. सामना सोपा आहे असं आपल्याला वाटते, परंतु तेवढाच कठीण आहे. एखाद्या आणखीन 2 विकेट आल्या या ओव्हरमध्ये तर मात्र हे लक्ष थोडंसं कठीण वाटू लागेल. विकेट्स पाहिजे कौशल 11 सारसोली टीमला. ओहो, इथे फटका फसलाय. विकेट येऊ शकते. चंदन तलवार आता त्याच्याकडून चूक होणार नाही आहे आणि खरोखरच मी म्हटल्याप्रमाणे विकेट आलेली आहे. गिरीश सावंत आऊट. अखेर गुफरान खाननं शिकार केली गिरीश सावंतची. फलंदाज बाद. म्हणून मित्रांनो, क्रिकेटमध्ये कुठलंही टार्गेट हे सेफ नाही. किंबहुना विजयाची गॅरंटी देणारा स्कोर अजूनही क्रिकेट विश्वामध्ये तयार झालेला नाही आहे. जरी या 20 धावा असल्या तरी मात्र रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट आल्या तर या मॅचची कहाणी वेगळी असू शकते, कारण क्रिकेट आहे. अनसर्टनली गेम ऑफ चान्स. अनिश्चितीने भरलेला खेळ ज्याला म्हटलं जातं. ओहो, इथे कॅच हिटचा कॉल आहे. स्वीपर कव्हर धावलाय, पोचलाय, परंतु झेल घेता आला नाहीये. चांगला प्रयत्न. बॉल घोषांकी क्षेत्रामध्ये चाललाय. सिंगलनं आता टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोअरबोर्डवरती रन आहेत 5. अजूनही 15 करायचे आहेत आणि त्याच दरम्यान नरेश केनी यांचं आगमन झालं. त्यांचंही करूया स्पर्धेच्या वतीनं आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. चांगली गोलंदाजी गुफरान यांची. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फुलर लाईनचा बॉल. चांगला फटका सजवलाय. डीपमध्ये मिड विकेटचा येतोय. क्षेत्ररक्षक फेकी केली जाईल. रनआउटची संधी आहे, परंतु फेक थोडीशी उशीर आली, त्यामुळे चांगली रनिंग बिटवीन द विकेट.
साहिलकडून 2 धाब्यात ते मिळत आहेत आणि या 2 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डची आतापर्यंत 7. सामना सोपा वाटत नाही आहे. ओहो, आणखीन एक चांगला बॉल, स्विंग इन मिस. टप्पा पडल्यानंतर हलकंसं चेंडूनं वळण घेतलं आणि बीट करून चालला आहे विकेट किपरच्या हातामध्ये. गुफरान चांगल्या लेंथवरती गोलंदाजी करतोय. ज्याच्या वेळेस गुफराननं गोलंदाजी केली या ओव्हरमध्ये त्या वेळेस मात्र 6 ते 8 मीटरच्या अंतरावरतीच बॉलची पिचिंग केलेली आहे. चांगली लेंथ आणि लेंथची गोलंदाजी गुफरान खानकडून. ओहो, फटका हवेत आहे. खाऊ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक आता जजमेंट करतोय बॉलच्या खाली आणि खूप चांगला झेल तिथे पकडलाय. फलंदाज होईल बाद. विकेटचं पतन. अशा पद्धतीनं 2 ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना नौसाती दिवा या टीमचे विकेट गमावलेले आहेत 3 आणि धावा झाल्या आहेत 7. म्हणजे आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 13 करायचे आहेत. किसका बजेगा 13. इस मैच में हो देखना होगा अपने को. 12 बॉलमध्ये अजूनही 13 करायचे आहेत. सामना संपलेला नाही आहे. मॅच ऑन दोन्ही टीमसाठी. नवीन फलंदाजाचा बॅटिंगला आला अक्षय पाटील. चंदन तलवार आलाय. नवी मुंबईचं क्रिकेट गाजवलंय, व्यावसायिक क्रिकेट गाजवलंय, तालुकास्तरीय क्रिकेट गाजवलंय. असा एक सुपर डुपर ऑलराऊंडर खेळाडू आता बॉलिंग मार्कवरती आलाय चंदन तलवार. 12 बॉल 13 रनची गरज आहे. समोर आहे हर्षल पाटील. पहिलाच बॉल बिग हिट आणि तिथे क्षेत्ररक्षक आहे त्याला हुलकावणी देत बॉल सीमारेषा पलीकडे. 4 रनसाठी हर्षलच्या बॅटमधून येतो एक चांगला स्ट्रोक, चौकार. हे प्रेशर होतं, हे दडपण होतं, हे रिलीज झालं आता या फटक्यानं. आणि या 4 रनच्या मदतीनं आता टीमची धावसंख्या 11 म्हणजे अजूनही 9 करायचे आहेत 11 बॉलमध्ये. ओहो, आणखीन एक चांगला स्ट्रोक. बॉल चाललाय टाटा बाय बाय करत. बॉल सीमारेषा पलीकडे मिड विकेटला क्लिअर केला आहे हर्षल पाटीलनं. हा उत्तुंग षटकार. फक्त 3 धावांची गरज आहे. दबाव बनत होता, प्रेशर बनत होता. या दबावाला झुगारून काय बॅटिंग करतो हर्षल. सामना खुला केलाय. सामना सोपा झालाय, सामना क्लिअर झालाय. फक्त 3 धावांची आवश्यकता आहे 10 बॉलमध्ये. आणखीन एक वेल फिनिशर. हा विजय षटकार येतोय. लॉंग ऑफला उडवला हर्षल पाटीलनं विजय षटकार. आणि हा सामना मात्र जिंकलेला आहे नौसाती दिवा या टीमनं 7 गडी राखून. वेल प्लेड. अभिनंदन टीम. आणि हारणाऱ्या टीमला सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच दिला जाईल. चला, जितेश पाटील जे खास गोठुल्ली गावावरून इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचा सन्मान मी हिरामन यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते जितेश यांचा आपण सन्मान करावा. चला, या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा अक्षय पाटील ठरलाय. या मॅचचा सामनावीर अक्षय आपण यायचा आहे. त्यानंतर हर्षल पाटील आपण सुद्धा यायचं आहे. प्रत्येक षटकाराला दीपक जगताप यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक होतं. त्यांनी 2 षटकार मारलेले आहेत म्हणजे 200 रुपयाचं पारितोषिक हर्षल पाटीलला दिलं जाईल. त्यानंतर सूर्यकांत मडवी इथं उपस्थित आहेत आमचे बाला. त्यांचाही शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता डेडिकेट करत आहेत अक्षय पाटील आमच्या हर्षलला.